घेऊन आपले गावी गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 118. रावसाहेब ढवळे. रावसाहेब ढवळे हे पूर्वी किब्यांचे दिवाण होते. पुढे ते चाकरी वगैरे सोडून सर्व संघ परित्याग करून अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांजवळ सेवेला राहिले. त्यांची मातोश्री श्री काशी क्षेत्री वास करून होती. पुढे ती आजारी पडून रावसाहेबास तार आली. त्यांनी महाराजांजवळ आज्ञा मागितली. तेव्हा बैठ किधर जाता असे महाराज म्हणाले. रावसाहेबांचा श्रींच्या ठिकाणी विश्वास असल्याकारणाने त्यांनी ते वाक्य मान्य करून ते गेले नाहीत. बरे झाल्याबद्दल पत्र आले. दुसऱ्या खेपेस पुन्हा आजारी असल्याचे मातोश्रींचे पत्र आले. पुन्हा ढवळ्यांनी विचारले. महाराज आज्ञा देईनात. ते गेले नाहीत. तिसऱ्या खेपेस आजारी असल्याचे पत्र आले. ढवळे महाराजाचे विचारण्यास गेले. अब जाव असे महाराज बोलले. ढवळे काशीस गेल्यावर त्यांच्या मातोश्री वारली. मग त्यांनी उत्तर कार्य वगैरे करून काही दिवसांनी ते अक्कलकोटास आले आणि महाराजांचे दर्शन घेतले. तो पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती असे महाराज म्हणाले. याचा अर्थ पूर्वी गेला असतास 2-3 वर्षे अडकून पडला असतास असा असायचा. असो, यावरून काशी क्षेत्रात राहण्यापेक्षा श्री समर्थांजवळ राहणे यात साधकाचे विशेष कार्य होणार असे दिसते. खरेच आहे, गीतेच्या 12व्या अध्यायात भगवंतांनी याबद्दल निर्णय केलेला आहे. तोच सिद्धांत येथे समजावा. बहुत दिवस त्यांनी श्रींची सेवा केली. आत्मानात्मक विचार